बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच आहे। पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। आज सायंकाळी पंचगंगा नदीचं पाणी रस्त्याकडेला आलं असून त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नदीपात्राकडे जाणारे मार्ग बंद केलेत। तर सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली होती। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेला धुवाधार पाऊस आजही बरसला। रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या नाले ओव्हरफ्लो झालेत। आज सायंकाळी पंचगंगा नदीचं पाणी रस्त्याकडेला आलं असून पुराचं पाणी पाहण्यासाठी येणाऱ्या उत्साही नागरिकांना प्रशासनानं चाप लावलाय। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात बॅरिकेड्स लावून नदीपात्राकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत। दरम्यान सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली होती। राजाराम बंधारा शिंगणापूर बंधाऱ्यासह 56 बंधारे पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद आहे। पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा प्रशासनानं दिलाय। दरम्यान पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ओढ्याचं पाणी शिरल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। विद्यामंदिर म्हाळुंगे शाळेच्या शेजारील ओढ्याला आलेलं पुराचं पाणी थेट शाळेत शिरलं। रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती, मात्र आज शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर वर्गखोल्यांमध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं। तर भुदरगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून ओढे नाले भरून वाहू लागलेत। वेदगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीकाठच्या पिकात पाणी शिरलंय। तर संततधार पावसामुळे वेदगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे करडवाडी, वाघापूर, निपळण, म्हसवे, गारगोटी हे बंधारे 2 दिवसापासून पाण्याखाली गेले आहेत। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये 40.55% पाणीसाठा झाला असून मागील 8 तासात 59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर 1 जूनपासून आज अखेर 1448 मिलीमीटर पाऊस झालाय। याबरोबरच तालुक्यातील पाटगाव धरण तसंच नागणवाडी, कोंडोशी, फये इथल्या लघु पाटबंधारे प्रकल्पातही पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। दरम्यान गेल्या 5 दिवसांपासून इचलकरंजी आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून शेतीच्या कामाला गती आली आहे। इचलकरंजीत प्रथमच नदीकाठावरील समाधीस्थळं, मंदिरांमध्ये पाणी शिरलं असून पाणी पात्राबाहेर पडलंय। इचलकरंजीत पंचगंगेची इशारा पातळी 68 फूट असून धोका पातळी 71 फूट आहे। आता लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं आज सकाळी महापालिका प्रशासनानं बॅरिकेड्स लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। त्यामुळे कागल हुपरी मार्गावरील वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे। अग्निशमन दलासह यांत्रिक बोट आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। आज दुपारी 2 वाजता पाणी पातळी 57 फूट 7 इंचांवर पोहोचली होती। दरम्यान संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक घेतली। सायंकाळी आयुक्त पाटील यांनी यांत्रिक बोटीतून नदीकाठावर शिरलेल्या पाण्याची पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरासमोर आज कृष्णा नदीचं पाणी आलंय। मंदिरातील सभा मंडपात पाणी आल्यानं भाविकांना पाण्यातूनच दर्शन घ्यावं लागतंय। आणखी 3 फूट पाणी वाढल्यास या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न होईल। देवस्थानच्या वतीनं मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। शिरोळ तालुक्यातील तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली गेलेत, तर कुरुंदवाड, अनवडी पुलावर पाणी आल्यानं हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तसंच गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, कागल या तालुक्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद आहे। मुरगुड, कुरणी बंधारा तसंच बाचणी, वडकशिवाले बंधारा पाण्याखाली गेलाय। दरम्यान मौजे, हसूर खुर्द इथल्या मुक्ताबाई कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत पावसानं कोसळली, त्यामुळे 20,000 रुपयांचं नुकसान झालंय। तसंच बेलवळे खुर्द इथल्या कृष्णात पाटील यांच्या घराची भिंत कोसळल्यानं सुमारे 30,000 रुपयांचं नुकसान झालंय। तसंच एकोंडी इथल्या मोहन उत्तुरे यांच्या घराची भिंत कोसळून 30,000 रुपयांचं नुकसान झालंय।